सुरुवातच आपण दिवसभरातल्या लक्षवेधी बातमीनं करतोय। ठाकरे गटाचे नेते आणि उद्धव ठाकरेंचे विश्वासू निकटवर्ती असे रवींद्र वायकर यांच्या जोगेश्वरीतल्या घरी ईडीनं धाड टाकलेली आहे। जोगेश्वरीतल्या भूखंड घोटाळा प्रकरणी ईडीकडून ही धाड टाकण्यात आल्याची माहिती मिळते आहे। ईडीच्या पथकानं सकाळीच वायकर यांच्या घरावर धाड टाकली आहे। फक्त घरावरच नव्हे तर त्यांच्याशी संबंधित असलेल्या 7 ठिकाणांवर ईडीनं छापेमारी केलेली आहे। 10-12 अधिकारी या पथकामध्ये समाविष्ट आहेत। 8:30च्या दरम्यान ईडीचं पथक वायकरांच्या घरी पोहोचलंय आणि वायकरांच्या घराची झाडाझडती घेतली जाते। त्यांच्या भागीदारांच्या घरांचा सुद्धा या धाडीमध्ये समावेश आहे। ज्या 7 ठिकाणी धाडी टाकल्या आहेत या धाडीत ईडीच्या हाती काही पुरावे लागतात का याकडे सगळ्यांच्या नजरा लागलेल्या आहेत। अधिक माहिती या सगळ्या प्रकरणासंदर्भातली आपण जाणून घेतोय। पालिकेच्या जागेवर 500 कोटींच्या 5 स्टार हॉटेलच्या बांधकामाचा त्यांच्यावर आरोप आहे। मातोश्री स्पोर्ट्स ट्रस्ट सुप्रीमो बँक्वेट्सच्या नावे कोट्यवधींच्या घोटाळ्याचा आरोप आहे। पालिकेच्या जागेवर बांधकाम करत होते असा आरोप आहे। जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोडवरील व्यारवली या गावात जमिनीवर बांधकाम सुरू होतं।